माझे क्लायंट मला सांगत होत्या की आधी त्या त्यांच्या सासूच्या घरी राहायच्या. म्हणजे हजबंड आणि त्या असे तिघेजण, फादर इन लॉ तर नव्हते. आणि मध्ये त्यांना बाहेरच्या देशात जावं लागलं होतं 1-2 वर्ष. त्याच्यानंतर त्या पुन्हा आल्या आणि त्यावेळी मात्र त्यांच्या हजबंडनी आणि त्यांनी असं नवीन घर घेतलं आणि त्या नवीन घरात शिफ्ट झाले आणि ऑब्व्हियसली मदर इन लॉला पण शिफ्ट व्हावं लागलं. बाहेरच्या देशात मदर इन लॉ गेल्या नव्हता. पण झालं असं की नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर कुठे ना कुठे डॉटर इन लॉने स्वतःच्या आवडीनुसार थोडंफार जेवण बनवायला सुरुवात केली आणि त्यांच्याही आवडीचं बनवायच्या त्या मदर इन लॉच्या, असं नव्हतं की नाही. पण मदर इन लॉने 20 दिवसातच घरातून धूम टोकली. त्यांना जुलाब व्हायला लागले, त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्यांना ब्लेम करायला लागल्या की तू तुझंच सगळं मनाचं बनवते, माझं बनवत नाही आणि असं सगळं. सो आणि त्यांना मी स्पष्ट विचारलं, असं आहे का? तर म्हणाले नाही. हो, एवढंच होतं की आधी तिकडच्या घरामध्ये मला कधीच सासूने बनवून नाही दिलं. आता मात्र ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने थोडं माझंही बनवते आणि त्यांचंही बनवते. सो डिअर सासूबाई, तुम्ही जेव्हा पुढच्या व्यक्तीबरोबर 2-2.5 वर्ष चुकीचं वागत होतात, त्यावेळी पुढच्या व्यक्तीला काय फील झालं असेल हे एकदा तरी विचार केलात का? आज तुम्हाला 20 दिवसातच इतका त्रास व्हायला लागला आणि तुम्ही त्या सुनेवर ब्लेम करायला लागलात की हिला माझा त्रास होतो, हिला मी नको अँड ऑल, आणि तुम्ही तुमच्या घरी परत गेलात. सो जाणीव ही खूप महत्त्वाची आहे. आपल्या त्या फिलिंग्स आणि दुसऱ्याच्या त्या फिलिंग्स नाही आहेत असं असतं का हो? नाही ना. आणि डिअर डॉटर इन लॉस, तुमच्या बाबतीत हे होतं आहे आणि तुम्हाला ती सासू मुलाला कंप्लेंट करून तुम्हाला चुकीचं दाखवायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला शिकावं लागेल की तुम्हाला काय करायचं आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला पॉवरफुल बनावं लागेल आणि मी फ्री मास्टर क्लास घेत असते, जो लिंक बायोमध्ये आहे. आताच रजिस्टर कराल. बाय.